भारताच्या लोकशाहीच्या प्रजासत्ताक दिनाच्या अध्वर्यू परमप्रिय महात्मा गांधी आणि भारतीय संविधानाचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचं पूजन बिलोली तहसीलचे आदरणीय तहसीलदार कैलासचंद्रजी वाघमारे साहेब संचालक त्या गंगागिरीच्या बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे माननीय विठ्ठलजी चंदनकर शिक्षक आहेत साणेगुरुजी विद्यालयाला आणि पत्रकार देखील आहेत दैनिक सकाळचे. मी त्यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं प्रास्ताविक करा. याच्या छोट्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवित असलेले बिलोली तहसील कार्यालयाचे आदरणीय तहसीलदार साहेब कैलासचंद्रजी वाघमारे सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथी आदरणीय विक्रमादित्य मांडे साहेब, त्याचबरोबर गटविकास अधिकारी नाईक साहेब, निवासी नायब तहसीलदार गोंड साहेब, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार चव्हाण साहेब, परळीकर साहेब, कर्तव्यदक्ष पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय केंद्रे साहेब, त्याचबरोबर माझे सर्व पत्रकार मित्र ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आजचे सर्व ज्यांचं खरं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्या कौतुकास पात्र असलेले सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या या सेवाभावी संस्थेचे सर्व माझे सहकारी मित्र. वास्तविक पाहता हा कार्यक्रम घेण्यामागचा काही हेतू वेगळा म्हणजे असं काही ठराविक नव्हतं. माझे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत, आदरणीय पवार सर आहेत, मुंडकर साहेब आहेत, दर्डे सर आहेत, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र ज्यांनी मला वेळोवेळी सहकार्य करतात असे राजेंद्र कांबळे आहेत, दादाराव इंगळे आहेत, एजी कुरेशी आहेत. फक्त मला एक वाटलं होतं की नेहमी कसं असतंय सर की निवडणूक प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये पार पडत असते, पण यावेळेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एक विषय असा निर्माण झाला की 64च्या 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाच वेळेला लागल्या आणि विधानसभेच्या, लोकसभेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका सहज पद्धतीनं चालवता येतात किंवा यांचे म्हणजे तसं नियोजन असतंय, परंतु ग्रामपंचायत पातळीवरच्या निवडणुका मात्र अतिशय धुऱ्याच्या वादापासून
शेजारच्या वादापासून जे काही घुसपटा म्हणतात ज्याला, असे हे जे किरकोळ वाद सुद्धा या ठिकाणी चव्हाट्यावर येतात. ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही, पण अशा 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी कालावधीमध्ये आणि कमी मनुष्यबळ असताना या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांचं पद रिक्त आहे, या ठिकाणचे नायब तहसीलदारांचे 2 पद रिक्त आहेत. अशा या कमी मनुष्यबळामध्ये अतिशय उत्तम अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं गेलं. त्यामुळे कुठंतरी वाटलं होतं की या चांगल्या पद्धतीनं नियोजन करणाऱ्या सर्व मान्यवरांचं कुठंतरी गौरव झाला पाहिजे. या उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा योग आम्हाला आदरणीय तहसीलदार साहेबांनी, चव्हाण साहेबांनी, गोंड साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला सेवा करण्याची एक संधी या ठिकाणी निर्माण करून दिली. कारण ही जी संस्था आहे, सरांनी म्हणल्याप्रमाणे मी पहिल्यांदाच या पहिल्याच व्यासपीठावर या संस्थेच्या माध्यमातून मी पुढे येत आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी सांगेन की जे चांगल्या पद्धतीचे लोक आहेत त्यांनी म्हणल्याप्रमाणे बरं आणि खरं, आम्हाला फक्त खरं बोलणाऱ्यांचं काय, बरं बोलणाऱ्यापेक्षा खरं बोलणाऱ्यांची साथ आम्हाला मोलाची राहणार आहे. आणि या पुढेही या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी फक्त एवढाच उल्लेख करतो की गंगा गिरिजा, माझ्या वडिलांचं नाव गंगाराम आहे, माझ्या आईचं नाव गिरिजाबाई आहे, म्हणून मी भविष्यामध्ये कुठंतरी एक चांगल्या व्यासपीठावर आई वडिलांच्या नावानं एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी तालुका पातळीवर निर्माण व्हावं बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करावं या उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या पद्धतीनं या निमित्तानं आई वडिलांची सेवा करण्याचं आणि समाजात सेवेचं व्रत आपण जे घेतलेलं आहे या गांधीनगरच्या सेवाभावी संस्थेनं, त्र्यंबकजी नागराळे अध्यक्ष आहेत आणि विठ्ठल चंदनकर सचिव आहेत. ज्या ज्या वेळेस आपण कार्यक्रम घ्याल त्यावेळेस आम्हाला अवश्य निमंत्रित करा. याच्यापेक्षाही जास्त चांगले कार्यक्रम आपल्याला या निमित्तानं घेता येईल. खरा हा तहसीलचा कार्यक्रम आहे. ग्रामीण भागातल्या सर्व माणसांचं जे कौतुक आदरणीय तहसीलदार साहेब आणि मांडे साहेबांनी केलं, मला कौतुक वाटतं न्यायाधीश साहेबांच्या समोर सांगायला की अत्यंत तडफदार आणि अत्यंत ओजस्वी अशा पद्धतीचा तहसीलदार या आमच्या बिलोली तालुक्याला लाभला आणि कडकही आहेत. म्हणजे ड्युटी करत असताना केवळ ड्युटी नाही तर अत्यंत वेगळ्या पद्धतीची सुद्धा पत्रकारांना याची जाणीव आहे की हा माणसं किती कडक आहेत, किती शिस्तबद्ध आहेत. टाइम टू टाइम वेळेवर येऊन सुद्धा दिवसभर रात्रभर काम करणारी माणसं बिलोलीसारख्या ग्रामीण भागाला लावावी हेच आमचं भाग्य आहे. यानंतर प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमाचे माननीय न्यायाधीश, पण तत्पूर्वी विठ्ठलजी चंदनकर यांचं स्वागत करावं मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलं. कार्यक्रम अनेक वेळेस घेतलेले आहेत. त्याच्या अगोदर एक कोरोना योद्ध्यांचाही सन्मान झालेला आहे. कार्यक्रम फार आपल्याला लांबवायचा नाही. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि याचा सुट्टीचा दिवस आहे. प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी जायचं असतं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय न्यायाधीश विक्रमादित्यजी मांडे साहेब, न्यायाधीश जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय बिलोली, आपल्याला विनंती की आपण या निमित्तानं आमच्याशी संवाद साधा. एका स्मरणीय कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जास्त उपस्थित असलेले नाईक साहेब, गौड साहेब, इतर कर्मचारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, खरोखरच मी माझा भाग्य समजतो की कदाचित किमान नांदेडमध्ये तरी निवडणूक प्रक्रियेत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांचा सत्कार गंगा गिरिजा प्रतिष्ठानच्या वतीनं बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आज आयोजित करण्यात आला. असे अनेक कार्यक्रम आपण पाहतो, पण एक अभूतपूर्व कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो, हे फक्त आपल्याला पुष्पगुच्छ, एखादं पुस्तक हे देण्याचं निमित्त आहे, सन्मानपत्र देण्याचं निमित्त आहे. परंतु मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण केलेल्या कामाची, कार्याची पावती. पूर्वी म्हटलं जायचं की पहिलवानाला फक्त 10 पैसे ज्यावेळेस बक्षीस दिले जायचे, ते 10 पैसे महत्वाचे नसतात, की त्याने ती कुस्ती जिंकली ह्याचं महत्वाचं. आणि खरोखरच ही निवडणूक प्रक्रियेमध्ये इतकी क्लिष्ट काम असतात, रात्रंदिवस त्याच विचारामध्ये राहावं लागतं आणि निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं कशी पार पडेल, कुठं गालबोट कसं लागणार नाही याची पूर्णतः दक्षता प्रशासन, त्यामध्ये महसूल विभाग आणि पोलीस विभागाला करावं लागतं. बऱ्याच वेळेला आपण राजकारण, जे गावचं राजकारण पाहतो, त्या गावच्या राजकारणामध्ये 2 ग्रुप, 3 ग्रुप, 4 ग्रुप, पुन्हा जातीयतेचं राजकारण
ह्या सगळ्या बाबी अशा असतात की त्याला कंट्रोल करणं फार मुश्किल आहे. आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणारा कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना किती त्रास असतो ते मी फार जवळून पाहिलं. एवढंच नाही, माझी पत्नी शिक्षक असल्यामुळे तिने निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काम करावं ते लागलं ते जवळून पाहिलेलं आहे. रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत पेट्याचा मार्ग, त्यामध्ये जे विविध 50 फॉर्म असतात जे इंग्रजी भाषेमध्ये असतात. आमचे बिचारे शिक्षक 12वी ग्रॅज्युएट झालेले असतात, कधी कधी इंग्रजीला दांडी मारून पास झालेले असतात. आणि नेमकं ते इंग्रजीमध्ये ते क्लिष्ट प्रॉब्लेम असतात की त्याला काय लिहावं म्हणून इतका विचार पडतो की बऱ्याच वेळा त्याला नील 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 त्या अवघड प्रक्रियेमध्ये काम करणारा हा कर्मचारी वर्ग आणि ह्यातून चांगलं उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा ह्या गंगा गिरिजा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर माझ्याकडे आले आणि सर आम्ही पहिला असा विरोली तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतोय ना, आपण यायला पाहिजे. आणि मी लगेच 2 मिनिटांमध्ये त्याला यश म्हणालो. दुसरं मन माझं म्हणत होतं की आपल्याला कुठेतरी जायचंय आणि कशाला थांबायची इथं, पण माझा वैयक्तिक असं मत आहे की एका शब्द दिला की तो पाळतो. आणि या आपली न्यायाधीश मंडळी हेच करत असते. आपले जे सामाजिक उपक्रम आहे त्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून ज्या ज्या व्यक्तीने अशा चांगले उत्कृष्ट कार्य केलेलं आहे त्याचा सत्कार करणं किंवा त्याचे 4 शब्द त्याला कौतुकास्पद बोलणं हे निश्चित प्रमाणे चांगलं राहतं, जेणेकरून आपली भारतीय लोकशाही व्यवस्था किती. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने त्यांनी लोकशाहीची व्याख्या काय केली आपल्याला माहित आहे की ज्या शासन प्रणालीमध्ये रक्तपाताशिवाय स्थित्यांतरे घडून येतात त्या शासन प्रणालीला लोकशाही शासन प्रणाली. रक्तपात होणार नाही, त्याचं स्थित्यांतर झालं पाहिजे, निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं राबली पाहिजे, ह्यासाठी महसूल विभाग आणि प्रशासन विभागाला काम करावं. आणि मग यांना जेव्हा तो आवर होत नाही त्यावेळेला त्यांना कायदेशीर प्रक्रियेची भाग म्हणून त्यांना कायदेशीर कारवाया कराव्या लागतात आणि ती कारवाया झाल्यानंतरचा भाग आमचा आहे. बऱ्याच वेळेला आपण ह्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये आपण पाहिलेला आहे, काही वेळेला दगडफेक होते, कर्मचाऱ्यांना दगड लागतात, त्यांना मार लागतो. म्हणजे जेवढं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इतके कष्ट भोगावे लागले, त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली, त्याही बऱ्याच वेळेला हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना, प्रशासनाला, पोलीस विभागाला कार्य करावं. कारण आपण आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे, विविध जाती धर्माचे लोक आपण या ठिकाणी आहोत आणि ह्या सर्वांना मिळून आपण एकात्मता निर्माण करण्याचं काम बऱ्याच अंशी पत्रकार बंधू वगैरे करत असतात, महसूल विभाग करतो, प्रशासन विभाग करतो. पत्रकारितामध्ये काम करणारे बांधव खरोखरच त्यांचे सहानुभूतीपूर्वक मी असं म्हणेन अत्यंत तुटपुंजा पगारामध्ये त्यांना काम करतात, अहोरात्र काम करतात, चांगल्या चांगल्या बातम्या देतात. मी पाहतो, आम्ही बातम्या वाचतो, त्या बातम्यामध्ये त्यांच्या लेखणीमध्ये इतकी जबरदस्त ताकद असते की ज्या ठिकाणी अन्याय होतोय, ज्या ठिकाणी कुणीतरी आगाऊपणा करतोय त्या व्यक्तीला किंवा त्या समाजाला ओपन करण्याचं काम हे पत्रकारितेमध्ये आहे. या ठिकाणी चांगले अधिकारी सुद्धा काम करतात, कर्मचारी सुद्धा काम करतात. हा मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या पहिल्या पत्रकारांनी या पत्रकारितेच्या माध्यमातून महसूल विभागाच्या सहकार्याने आज हा फार मोठा उपक्रम राबवला. म्हणून महाराष्ट्रातला कदाचित हा पहिला उपक्रम असेल असं मला वाटतं. अशा ह्या मुख्य कार्यक्रमासाठी मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण मला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नायक समजला बोलवला. मी एक नागरिक आहे, न्यायाधीश असतो तरी मी भारतीय राज्यघटनेचा पहिला नागरिक आहे. या नागरिकाला आपण बोलवला याबद्दल मी आपल्या प्रतिष्ठानचा आणि सर्व अधिकाऱ्यांचं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाघमारे साहेब, उपस्थित असलेले आदरणीय माटे साहेब, तसेच सन्माननीय व्यासपीठ, सर्व पत्रकार बंधू, तसेच इतर सर्व कर्मचारी, अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक. वास्तविक पाहता कुठलाच कार्यक्रम हा छोटा किंवा मोठा नसतो, त्या पाठीमागची भूमिका ही महत्वाची असते. या कार्यक्रमाच्या पाठीमागची जी भूमिका आहे तर या आता झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्या सर्वांनी काम केलं त्यांचा एक गौरव व्हावा, त्यांचं कौतुक व्हावं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
वास्तविक पाहता आपण सर्वजण कर्मचारी अधिकारी म्हणून काम करत असतो. या निवडणुकीमध्ये आपण जे काही काम केलेलं आहे तो एक आपल्या कर्तव्याचा भाग आहे आणि ते कर्तव्य म्हणून आपण केलंच पाहिजे. परंतु महसूल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल आपल्याला वेळेच्या बंधनामध्ये राहून फक्त काम करता येत नाही. कधी कधी हे वेळेचं बंधन जुगारून देऊन या वेळेचं जे बंधन आहे किंवा ही जी चौकट आहे त्याच्या बाहेर जाऊन काम करता आलं पाहिजे. ते स्वतःला झुकून देता आले पाहिजे आणि हे सगळं बारकावे पत्रकारिता करत असताना हे पत्रकार बंधूंच्या लक्षात आले म्हणून कदाचित कल्पना दिली असावी की आपण ह्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करावा. त्यांना शुभेच्छा द्यावा, त्यांच्या कार्याचं कौतुक व्हावं आणि यापुढे सुद्धा त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळेल म्हणून कदाचित या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असावं. या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, केलेल्या कार्याचं जे काही कौतुक केलं, शुभेच्छा दिल्या. स्वतःच्या कार्याशी प्रत्येकानं प्रमाणित राहिलं पाहिजे. हे सातत्य प्रत्येकाला अंगीकारता आलं पाहिजे. तर आपल्याला आपल्या ज्या कार्यक्रमामध्ये उत्तर आपल्याला काहीतरी वेगळं हस्तगत करता येईल, तर वेगळ्या उंचीवर जाता येतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगेन की यापुढे सुद्धा वेळोवेळी काम करताना तुम्ही केलेला सत्कार वेळोवेळी आम्हाला शुभेच्छा देत राहील, प्रेरणा देत राहील. एवढंच बोलून मी थांबतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाघमारे साहेब, आमचे आदरणीय न्यायमूर्ती मांडेकर, उपस्थित सर्व मंच, माझे पत्रकार बांधव आणि सर्व अधिकारी कर्मचारी. कार्यक्रमाची संकल्पना वेगळ्या स्वरूपाची आहे. प्रथमतः गंगा गिरिजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. व्यासपीठ हे 4 प्रकारचं आहे: कायदा, न्याय, दंड आणि विकास. माझी 4थी भूमिका आहे. बऱ्याच जणांना असं संभ्रम होत होतं मनामध्ये, व्हिडिओचं कुठंच नाव नाही. मला त्याचा कुठंतरी पुरावा देणं भाग पडलं. म्हणून कायदा, न्याय, दंड आणि विकास म्हणून या सन्माननीय व्यासपीठावर सर्व न्यायमूर्ती आहेत. सर्व विभागातील न्यायदेवता या ठिकाणी आहे. परंतु ही सर्व प्रक्रिया संपल्याच्या नंतर माझा रोल सरपंच निवडनंतर सुरू होतो. आदरणीय न्यायमूर्ती साहेबांना मी सांगू की 73 ग्रामपंचायतमध्ये सध्या स्थितीमध्ये ह्या ज्या 64 सरपंचांची निवड झाली, 9 थेट सेवेतून आलेले आहेत सर. आणि त्यामुळे उर्वरित नवनिर्वाचित सरपंच ज्यावेळेस निवडतील त्यावेळेस माझ्या सामाजिक आर्थिक विकासाच्या सर्व संकल्पना निश्चित सर्व सरपंच महोदय, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य यांचं छान प्रशिक्षण घेऊ इच्छितो. आणि जसं महसूल विभागानं निमंत्रित केलं तसं मी पंचायत विभागाच्या वतीनं आपल्याला आदरणीय सर, व्यवहार खूप मोठा आहे, वेळ कमी आहे आणि मी थांबतोय. चालेल, मी शेवटी बोलून थांबतोय. तर आदरणीय न्यायमूर्ती आणि आम्ही एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि त्यांचा आमचा फार पर्सनल संबंध चांगले आहेत. खऱ्या अर्थानं ते भाषणामध्ये म्हणजे प्लीज समजून घ्या, त्यांनी इतकं मोलाचं मार्गदर्शन फक्त लोकशाहीच्या एका डेफिनेशनमधून आपल्याला दिलं. त्यांनी जो शब्द वापरला की रक्तपाताशिवाय जी स्वातंत्र्याने जो व्यक्ती जीवन जगतो दॅट इज द म्हणजे डेमोक्रेसी. बरोबर आहे की नाही? आपण ऑफ द पीपल बाय द पीपल हे जे पहिली व्याख्या आहे, परंतु त्यांनी एकाच शब्दात न्याय देवतेचं खऱ्या अर्थानं तिथं दर्शन दिलेलं आहे. सर, मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि वाघमारे सर, आम्ही सर तहसीलदार साहेब आहेत, मी गटविकास अधिकारी आहे, बरोबर आहे. तर हे फार मोठे तालुक्याचे मेजर रोल आहे. आम्ही पुढे देखील दोघंजण निश्चित समन्वयानं काम करू, एवढं आपल्याला सांगून मी माझे 2 कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपल्या विरोधी तालुक्याच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय विक्रमादित्य पांडे सर, विकास अधिकारी माननीय प्रकाश नाईक सर, माझे सहमित्र सहकारी नायब तहसीलदार डॉक्टर ओमप्रकाश गोड साहेब,
नायब तहसीलदार चव्हाण साहेब, पडळकर साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नेहमीच आमच्या समोर आमचे प्रत्येक कार्याचं बिंब टिकणारे माध्यम प्रतिनिधी आणि मानव कर्मचारी वर्ग आणि इतर नागरिक बांधव. मित्र, आज हा कार्यक्रम आजचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाचं दिनी आपण प्रजासत्ताकाचं रक्षक करणारे निवडणूक यंत्रणा, त्यामध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांचं स्वागत, सत्कार, हवा तो शब्द वापरा, तो इथं आयोजित होत आहे. तरच हा एक दुग्ध शर्करा योग आहे. प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताकाचं संरक्षण करणारी यंत्रणा यांचा हा खरंच सुरेख वेळ इथे या ठिकाणी दिसून येत आहे. सर, आम्ही निवडणुका ह्या आमच्यासाठी सातत्याने, तुकाराम महाराज म्हणाले होते की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, तर त्या स्वरूपात जर आम्हाला बोलायचं झालं तर रात्रंदिन आम्हा निवडणुकीचे प्रसंग. कारण काळापूर्वी आमची पदवीधर निवडणूक झाली, त्याआधी विधानसभा झाली, त्याआधी लोकसभा झाली, अजून आता उद्या जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे आणि नवीन विधानसभा आहे, लोकसभा. हे सतत चालणारं आमच्यासाठी सायकल आहे. परंतु मी एक माझा स्पष्ट अनुभव सांगू इच्छितो की एकदा निवडणूक झाली की आम्ही कोर्टाच्या आदेशाशिवाय काहीच काढत नाही, निवडणुकीचा प्रकार देखील काढत नाही आणि कोणाला म्हणतही नाही की तुम्ही चांगलं काम केलं. एकदा निवडणूक झाली, निकाल दिला की आमच्याकडे कोणी येत नाही, तुम्ही चांगलं केलं म्हणून या सोडून आणि तुम्ही आम्हालाही म्हणत नाही की तुम्ही, आम्ही म्हणत नाही कोणाला की तुम्ही चांगलं काम केलं. परंतु ही पहिला, खरं तुम्ही सुद्धा सांगितलं सर की हा पहिलाच प्रसंग असेल, हा पहिलाच कार्यक्रम असेल ज्या कार्यक्रमाचं कार्याचं रूपांतर कार्यक्रमामध्ये होतं. खरंच आहे, जसं आम्ही निवडणुका एकदा झाल्या की त्याबद्दल बोलतच नाही, कारण दुसरे अनेक विषय ठप्प असतात. 1-1.5 महिन्याचा काळ पूर्ण निवडणुकीमध्ये गेलेला असतो, बाकी विषयाकडे वळावं लागतं आणि पुन्हा आम्ही रुटीन आमच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो. परंतु हा पहिल्यांदाच असा काही घडून येत आहे की निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या यंत्रणेचं कुणीतरी सत्कार स्वागत करत आहे. त्याबद्दल मी प्रथमतः गंगागिरीजा सेवाभावी संस्था यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या पाठीवर आमच्या कामाची थाप दिली. आणि आता निवडणूक ही तर निवडणूक अत्यंत विभिन्न आहे, वेगळी आहे. एक लोकसभा, विधानसभा यामध्ये आमचा अनुभव असा असतो की निर्णय शक्ती ही वर असते आणि आम्ही अंमलबजावणी करणारी यंत्रणा, वरून जे काही आदेश फॉलो ते ऑर्डर, वरून जे सांगितलं ते करायचं. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सगळं आम्हालाच करायचं, निर्णयही आम्हालाच घ्यायचे आणि अंमल देखील आम्हालाच करायचं. त्याच्यामुळे याच्यामध्ये बारकावे अत्यंत आहेत आणि अत्यंत सूक्ष्म पद्धतीची आणि संवेदनशील पद्धतीची आहे. कारण इंच भूमी लढवणे असं ज्याला म्हणतात तसं मत लढवून ही निवडणूक लढवल्या जाते, एका मताने निवडणूक लढवल्या जाते. त्यामुळे अत्यंत संवेदनशील अशी ही निवडणूक आहे. 64 ग्रामपंचायती, 550 जागा आणि 1200 उमेदवारांचे अर्ज, त्यानंतर 21 आरओ, 21 एआरओ, 21 झेडओ, झोनल क्षेत्रीय अधिकारी आणि 1200 कर्मचारी. हा एवढा प्रचंड विस्तार, प्रचंड पसारा आणि या सगळ्या पसाऱ्याला घेऊन हे काम करून निर्दोषपणे, बिनचूकपणे निकाल द्यायचा. निवडणूक निर्णय अधिकारी या शब्दाचाच असा आहे, रिटर्निंग ऑफिसर, इंग्लिशमध्ये रिटर्निंग ऑफिसर. रिटर्न या शब्दाचा अर्थ परत देणे, परतावा देणे, निकाल देणे. आणि हे बिनचूक देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकसभा एकच बॅलट आहे, विधानसभेला एकच बॅलट आहे, परंतु इथं मात्र तसं नाही. 550 जागेसाठी 550 बॅलट, 550 बॅलटमध्ये 1200 उमेदवार, 1200 उमेदवारामध्ये 1200 चिन्ह, या 1200ला प्रत्येकी एक नोट आहे. एवढं प्रचंड पाहायचं, बारकाईनं पाहायचं आणि बिनचूक निकाल द्यायचं, खरंच हे फार गंभीर काम आहे खरंच. आणि याच्यामध्ये चुका क्षम्य आहेत असं म्हणतात, चुका झालेल्या आहेत काही ठिकाणी, परंतु चुका क्षम्य असल्या तरी चूक होऊ नये यासाठी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आमचे ग्रामपंचायत निवडणुकीतले अनुभव अत्यंत विचित्र आहेत, हास्यास्पद तेवढेच आहेत. प्रशासन हे हास्यास्पदच काम करतं बरेचदा आणि ते माध्यमातून तुम्ही दाखवतात की आम्ही किती हास्यास्पद आहोत. विनोदाला पाहिजे तर हवं ते साहित्य आम्ही बऱ्यापैकी उपलब्ध करून देतो. तर निवडणूक झाली, त्या उमेदवाराचंच काम, उमेदवारानं प्रचार केला, काय अनेक प्रकार केले असतील आणि त्या उमेदवाराचंच काम. आणि दुसऱ्या दिवशी एका दिवसामध्ये बिचारायला पुन्हा निवडणूक पुन्हा
असे अनेक प्रसंग मागच्या निवडणुकीला, याही निवडणुकीला वसमत तालुक्यातलं उदाहरण आहे. उमेदवारानं पूर्ण प्रचार वेगळ्याच सिंबॉलवर केला आणि गालकवर त्याचं सिंबॉल केलं. मागच्या निवडणुकीला 2015 परभणी जिल्ह्यात होतो. तिथं तर एका तालुक्यात असं झालं, निवडून आला म्हणून त्याला जाहीर केलं, त्यानं मिरवणूक काढली आणि घरी गेला. बायको त्याचं ओवाळणी करणार, औक्षण करणार विजयी आपल्या नवऱ्याचं, आणि त्याला फोन आला की तू पडलास. राजा तिथंच पडला असेल. गंभीर खरं तर नाही, ते गंभीर आहे. तर शेवटी गंभीर बाबीकडे आपण हसत जर पाहिलं तर खरंच हास्यास्पद देखील आहे. आणि असे प्रकार होतात. याला कारण एकच आहे की वेगवेगळ्या जागा आहेत, वेगवेगळ्या बॅलट्स आहेत, वेगवेगळे उमेदवार आहेत. ती यंत्रणा या पद्धतीची कार्यपद्धत निवडणुकीची अशी आहे. यामुळं चुका या होऊ शकतात, परंतु एकही चूक झाली नाही आपल्याकडे, एकही रिपोल झालं नाही, एकही सिंबॉल चुकलं नाही, एकही उमेदवार पडलेला निवडून आला नाही. हा आपण कार्यक्रम घेत आहोत. इथे मला कृतार्थ झालं, धन्य झालं असं जर झालं नसतं तर मी इथं असा कार्यक्रम घ्यायला आम्हाला तोड राहिलं. आणि याच भावनेतून मी कुठेतरी कोणातरी बोललो असेल, सगळीच आपल्या हाताची पाची बोटं सारखी नसतात, सगळीच माणसं सगळी सारखी नाही. व्यक्ती प्रवृत्ती इतक्या प्रवृत्ती आहेत, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, सवयी वेगळ्या आहेत. आम्ही त्या सवयी सुद्धा सगळ्यांच्या सांभाळण्याचा प्रयत्न करतो. कोणाला काय लागतं माझ्यावर देणार आहे, मी चुकला, यंत्रणा चुकली. सुरुवातीला आपल्याकडून ते नजर चुकीनं नाही, ती खर्च हेतू पुरस्कारही नाही, काही नाही. 2 नावं मैताच्या नावानं आलेच गेले. सुरुवातीलाच आमची थोडी बरबाद झाली. त्यामुळे आम्ही अजून खरं तर तुम्ही ते सगळं माध्यमांनी हे सगळं दाखवल्यामुळे अजून आम्ही अलर्ट झालो. खरं तर तुमचे आभारच मानायला पाहिजे की आमच्या चुका तुम्ही चुका सांभाळून नेणं किंवा लढत नाही, चुकीचंच आहोत. चुका या निमित्तानं विनंती देखील आहे की यापुढे देखील आमच्या चुका तुम्ही दाखवा, आवश्यक नाही असं. आणि या प्रत्येकाला वैयक्तिक असो किंवा या मिटिंगच्या स्वरूपातून असो, ज्या काही सूचना दिल्या हे देत असताना कुठेतरी इम्बॅलन्स झाला असेल, कुणाला तरी हार्ड बोलला असेल, परंतु हे कशासाठी होतं तर फक्त आपण चुकू नये, आपलं सगळं काम व्यवस्थित व्हावं. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम 134 असते, ज्याच्यानुसार आमच्या सर्वांवर कारवाई होऊ शकते. आणि अशी कारवाई करण्याची कुणावर वेळ आली नाही हे यासाठीच माझं आपण व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून मला आपण माफ करावं असं माझ्या सर्व निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर मी विनंती करतो की माझं काही त्या बोलताना काही चुकलं असेल तर हा एक व्यासपीठ आहे, जी एक संधी आहे मला माफी मागण्याची आणि सार्वत्रिक स्वरूपात सार्वत्रिक निवडणुकीची माफी आपण द्यावी. खरं तर बाबासाहेबांचं वाक्य आणि न्यायाधीश महोदयांनी इथं उद्धृत केलं की लोकशाही ही रक्तपाताशिवाय सत्तांतर करणारी ही कार्यपद्धती आहे, राज्यपद्धती आहे, राज्य शासन पद्धती आहे. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीला वाईट अनुभव येत आहे. आपल्याकडे तालुक्यामध्ये निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी 15 तारखेला खूप गजबला, खूप ठिकाणी वाद हे आवश्यक आहे. वाद असावेत. वाद ही संवादाची जननी आहे असं म्हणतात. वाद तर असायलाच पाहिजे आणि वाद लोकशाहीमध्ये आवश्यकच आहे. परंतु त्या वादाची अभिव्यक्ती सहनशील मार्गानं, शांततेच्या मार्गानं होणं आवश्यक आहे. सगळे सारखेच सर्वगुण संपन्न, निर्विकार, निराकार एकच आहे, ईश्वर असं मानतो आहोत. परंतु आपण माणसं आहोत, त्यामुळे आपण सर्वगुण संपन्न नाहीत, निर्विकार नाहीत, निराकार नाहीत. आपल्यामध्ये ते षड ऋतू आहेत आपल्यामध्ये, म्हणून आपण माणूस आहोत. षड ऋतू घेऊन आपण चालतो. त्यामुळे आपल्याकडून चुका होणारच. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, प्रमाद होणारच आहे. तरी सुद्धा लोकशाहीमध्ये आपण जे काही करतो, आपला जो काही विसंवाद आहे, वाद आहे, तो सनदशीर मार्गाने व्यक्त होणं आवश्यक आहे. परंतु या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यातच नाही तर सगळीकडेच थोडासा रक्तपातही घडत आहे. ही चुकीचीच बाब आहे, लोकशाहीसाठी मारक आहे आणि लोकशाहीसाठी मारक असल्यानं ही
अशा कार्यक्रमातून निवडणूक ही शांततेत व्हावी यासाठी एक संदेश अशा कार्यक्रमातून निवडून आलेल्या लोकांमध्ये किंवा निवडून न आलेल्या लोकांमध्ये, आता निवडून आलेले जे आहेत यांनी घेऊन जावं अशी एक अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. आणि असा संदेश या कार्यक्रमातून निश्चितच जाईल असं मला वाटतं आणि जायलाच हवं. कारण लोकशाही जिवंत राहायचं असेल तर वाद तर हवेतच, परंतु रक्तपात नको आहे, हिंसा नको आहे आणि ती टाळणं आवश्यक आहे. मला वाटतं आपण काम चांगलं केलं. कुठलंच लिटिगेशन आपल्यापासून कोर्टाकडे गेलेलं नाही. त्यामुळे आपण सर्वजण सत्कारास पात्र आहोत, कौतुकास पात्र आहोत. हा कौतुक सगळ्यांचा जरी इथं बोलून जरी झाला नाही तरी हा प्रातिनिधिक आहे, हा वैयक्तिक नाहीच. सगळ्यांनीच काम चांगलं केलं. चांगल्या कामाचं श्रेय सगळेच घेतात. वाईट झालं तर त्या वाईटाची जबाबदारी त्या एकट्याचीच असते, ज्यांची गरज असेल. पण आपलं काम सगळ्यांचं चांगलं झालं. त्यामुळे सगळ्यांचं काम चांगलं झाल्यामुळे कुणी वाईट काम केलं असेल, कुणी काम केलं नसेल किंवा काम चुकारपणा केलं असेल, काम टाळण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांचं देखील हा सत्कार आहे की तुम्ही पुढच्या वेळेस चांगलं काम करा. कारण तुम्ही जर चांगलं काम केलं तर इथं आरक्षणला मिळाल्यासारख्या टाळ्या नक्कीच होतील. सत्कार नाही, सत्कार झाला पण टाळ्या काही लोकांनाच पडल्या आणि अशा टाळ्या ह्या खरंच सर ही निवडणूक, अशा निवडणुका मी आरक्षणसारखा चव्हाण साहेबांसारखा माणसं असतील माझ्यासोबत तर अशा निवडणुका 64च काय 640 ग्रामपंचायतीची मी होतो. पूर्ण 1.5 महिन्याचा काळ या दोघांनी जी मेहनत घेतली, खरं तर माझं काहीच नाही. खरं श्रेय जाते चव्हाण साहेबांना. आरक्षण हे खरं तर संताची धनाची आहे या निवडणुकीत. आरक्षण तर अजूनही उभा आहे, आमच्या मागे खंबीरपणे उभा आणि तो असा खंबीरपणा उभा असल्यामुळे आम्ही शांततेत काम करू शकतो, शांततेत काम केलं आणि याची पावती आपण सगळ्यांनी दिली की खरंच मी आपले सगळ्यांचा ऋणी आहे. खरं तर अध्यक्षीय समारोह हा आभाराचाच हवा आहे. कारण आम्ही खरंच आमच्या घरचं लग्न असल्यासारखंच आहे. नायक साहेब म्हणाले तसं लग्नासारखंच आहे आणि लग्न हे म्हणजे वधूच्या घरचं आहे. वधू पित्याची मानसिकता जी काय असते, जी काय त्याची लाचारी असते बिचाराची, कारण कोणालाही काही म्हणता येत काय ते आरपीआयची नोटीस काय करणार आहे, काही करत नाही. पण आम्ही कधी काढलीच नाही. ते फक्त भिंती दाखवण्याचं साधन आहे. मारायची छडी आहे, पण त्या छडीला आम्ही कधी कोणाला मारलं नाही आणि मारायची वेळ येऊ नये फार क्वचितरित्या ती छडी वापरली. तर इथं सगळं माझं मी नेटिव्हच आहे. सगळे कर्मचारी असो की माध्यम प्रतिनिधी असो की इतर नागरिक आहे, माझे सगळे गोतळा माझा जवळचा आहे. मी सगळ्यांना बऱ्याच जणांना वैयक्तिक ओळखतो. निवडणूक कामासाठी बरेच जण आले होते. आता न्यायाधीश महोदयाने सांगितले की त्यांची स्वतःची पत्नी शिक्षिका आहे, ती ड्युटी करते. खरंच सर हे आम्ही खरं तर तुमचं खूप मोठं कौतुक करायला पाहिजे. नाहीतर खरं तर तुमच्यासारख्या पदाच्या व्यक्तीनं निश्चितच ही ड्युटी कॅन्सल करून घेणं फार आवडेल. खूप सोपी गोष्ट आहे. कारण अनेक असे ड्युटीज कॅन्सल करतो तर तुमच्या सरकारने एखादा फोन जरी केला ताईने जरी सांगितलं त्या आरोला किंवा निवडणूक अधिकाऱ्याला तहसीलदारला तरी ते सहज कॅन्सल तरी नाही. आम्हाला असे अनेक अनुभव येतात. जवळपास 2000 कर्मचाऱ्यातून 100-200 तर ड्युटीज आम्ही कॅन्सल केल्या. आता नाही झालं कॅन्सल केलं. मला माहित आहे कोणाचं दुखणं किती वाढलेलं आहे. मी चांगलं म्हणत कोणाचा शुगर किती आहे, कोणाचा कुठला रोग अजून जास्त झालाय या काळातच निवडणुकीचा काळ. त्यामुळे बऱ्याच जणांना मी सांगितलं तुमचं दुखणं मला माहित आहे, काही अडचण नाही. सरांनी तर स्वतः म्हणाले की माझी ड्युटी लावा. चौधरी सरांनी खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. मी म्हणलं सरांचा आवाज आणि त्यांचं पद पाहून मी म्हणलं की तुम्ही संचलन करा. तुमचा खणखणीत आवाज आहे आणि तो आवाज या सगळ्या गदारोळात आवश्यक आहे आणि त्यांनी तसं केलं नाही. खरंच बरेच लोक माझ्यामुळं ड्युटी केली आणि बरेच लोक माझ्यामुळे ड्युटी कॅन्सल करण्यासाठी सुद्धा आहे आणि अनुभव आहे. परंतु निवडणूक ही मेकॅनिझम आहे, यंत्र आहे. प्रत्येक यंत्रामध्ये जसे अनेक पार्ट्स असतात, प्रत्येक पार्ट हे त्याचं काम करणं आवश्यक असतं. त्यातला साधा स्क्रू जरी गळून पडला तरी पूर्ण यंत्राचं काम बंद पडतं. तसंच आहे. त्यामुळे कोतवाल असो, शिपाई असो की निवडणूक निर्णय अधिकारी असो की तहसीलदार असो, हे सगळे यंत्राचे भाग आहेत. त्यामुळे कोतवालासारखा एखादा स्क्रू जरी ढिला झाला तरी काम त्या यंत्राचं बंद पडू शकतं, अडचणी येऊ शकतात किंवा व्यवस्थित चालणार नाही, व्यवस्थित काम होणार नाही. त्यामुळं
प्रत्येक ठिकाणी तुम्ही टाईट करायला लागतात काय काय ठिकाणी, आणि ते सुद्धा आम्ही केलंय. आणि प्रत्येकाने ज्या त्या व्यक्तींनी, ज्या त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चितपणे यशस्वीपणे सांभाळल्या, म्हणून हा प्रसंग आपल्याला घेता आला, कार्याचं रूपांतर कार्यक्रमामध्ये करता आलं. खरंच ही एक आमच्यासाठी कौतुकाची बाब आहे. यापुढे हा सत्कार, हे स्वागत एवढ्या ही कौतुक यासाठी आहे की पुढे देखील आता लवकरच निवडणूक आहे आणि तुमच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही तेवढ्यात हिरिरीनच भाग घ्यावा. खरं तर ही सगळी यंत्रणा नाईक साहेबांची आहे. मी नाईक साहेबांची मदत करायला अमुक व्यक्ती काम करत हे पण सांगावं, हेही सांगायचे की अमुक व्यक्ती कशी आहे, अमुक व्यक्तीला काय पाहिजे, अमुक व्यक्तीसाठी कुठला उतारा चालेल. त्याच्यामुळे आम्हाला आदर्श आचारसंहिता पथक साहेबच होते. आचारसंहितेचा एकही गुन्हा त्यांनी दाखल होऊ दिला नाही आणि त्यांनी त्यांचं काम देखील बरोबर केलं. आणि सगळ्यात महत्वाचं होतं, आम्हाला जे प्रोटेक्शन पाहिजे होतं, संरक्षण पाहिजे होतं, पोलीस विभागाचं अत्यंत चांगलं मिळालं. मी जे मनोमन डिवायस्कर साहेबांचं, धुमाळ साहेबांचं आभार व्यक्त करतो, त्याचप्रमाणे डोईकडे साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांची यंत्रणा खूप शिस्तीने राबवली. विशेष म्हणजे मतदानाच्या 15 जानेवारी रोजी, कारण 20 ते 25 गावामध्ये अशी परिस्थिती होती की जर पोलीस तिथे नसती तर बूथ कॅप्चरिंग झाली होती, शांततेमध्ये निवडणूक झाली नसते. खूप त्यांनी त्या दिवशी सेक्टर्स केले, 6 ते 10 सेक्टर केले. त्या सेक्टरच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या परिस्थिती आटोक्यात आणली. केंद्रे साहेबांनी आदल्या दिवशी जिथं जिथं गोंधळ झाला तिथं अधिक सतर्कता दाखवली. केंद्रे साहेबांच्या त्या सतर्कतेमुळं जी काय आम्हाला संभाव्य भीती होती त्या गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मतदानाची प्रक्रिया जी झाली ती निर्भयपणे कोणी अपेक्षित असते आणि तशी झाली, निर्भयपणे झाली. कुठलाही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल किंवा बूथ कॅप्चरिंग होईल, रिपोल होईल अशी परिस्थिती कुठं तरी निर्माण होऊन गेली. वाडेकर साहेब एकच व्यक्ती आहे. मी एका दिवशी पाहत होतो, नॉमिनेशनसाठी प्रचंड गर्दी झाली होती आणि गेट आमचं बंद होतं. गेटला जवळपास 1000 लोकांचा जमाव असतो आणि मी तिथे गेलो तर वाडेकर साहेब तिथे एकटेच होते. माझं त्यांना फारसं त्यावेळेस मला त्या व्यक्तिमत्वाबद्दल काही माहिती नव्हतं, व्यक्तीबद्दल माहित होतं पण व्यक्तिमत्वाबद्दल माहित होतं. आणि तुम्ही म्हणाले की बाबा एक माणूस 1000 माणसाला कसा सांगा, एकच माणूस होता त्या, बाकी यंत्रणा एक माणूस तिथं गेटला थांबला आणि 1000 माणसाला तोड देतो. खरंच कौतुक आहे त्यांचं. खरंच टाळ्या मला वाटतं त्यांच्यासाठी खूप ड्युटी आहे. इलेक्शन ड्युटी असा सर्वसाधारण शब्द वापरत होता, पण मराठीमध्ये कर्तव्य असा शब्द आहे. ड्युटी आणि कर्तव्य जरी समानार्थी असले तरी मला वाटतं मराठीच्या कर्तव्य या शब्दात फार वजन आहे. आणि हे वजन आपण केलं. आपण ड्युटी केली नाही, आपण कर्तव्य पार पाडला आणि मनोमन पार पाडला, अंतःप्रेरणेतून पार पाडला. कुठल्याही त्यावेळेस एकच तळमळ होती की हे काम मी यशस्वीपणे करेन आणि ते आपण केलं. खरंच आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो.